कीर्तन साहेबांमध्ये आपलं स्वागत आहे। चालू करा मुदखेड नगरपालिकेच्या निवडणुकीच्या या सभेला उपस्थित असलेले भाजपाचे आपल्या नगरपालिकेचे अध्यक्षपदाचे उमेदवार विश्रांतीताई माधवराव कदम, आमचे सहकारी माधव कदम, आपले प्रभाग क्रमांक 2 चे उमेदवार पुढे रावसाहेब चौधरी पुढे उमेदवार विश्रांतीताई कदम उभे इकडे आहेत। विश्रांतीताई कदम, रावसाहेब चौधरी, अहमदाबी मोहम्मद गौस, हे तीनही आपले उमेदवार, या तिघांचं जोरदार टाळ्यांनी या ठिकाणी आपण सर्वांनी आपलं समर्थन व्यक्त करावं। बसा। त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले वैशालीताई चौधरी, आपल्या माजी नगरसेविका, आमदार माजी आमदार अमर राजूरकर, कारखान्याचे चेअरमन नरेंद्र चव्हाण, मंडळाध्यक्ष दत्तू देशमुख, रामसिंग चव्हाण, माधव कदम, शत्रुघ्न गंडस, मारुती किरकन, राम आबादार, अली चाऊस, संजय कोलते, आज या ठिकाणी आलेले सर्व पत्रकार, आजच्या सभेला या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आलेल्या माझ्या लाडक्या बहिणी, नौजवान साथियों, बुजुर्गो, दोस्तों, भाइयों बहनों, आपल्या सर्वांचं मी या ठिकाणी नगरपालिकेच्या या निवडणुकीच्या प्रचारात विनंती करण्याकरता आलेलो आहे। मी ही नगरपालिका आपल्याला आगामी काळामध्ये मुदखेडचं भविष्य आणि भवितव्य ठरवायचं आहे। आतापर्यंत जी कामं दिसत आहेत आपल्याला, सिमेंट रोड झाले, पिण्याच्या पाण्याची योजनेचं काम चालू आहे, गावामध्ये विकासाची कामं भरपूर झालेली आहेत। या सगळ्या कामाच्या पार्श्वभूमीवर पुढच्या 5 वर्षामध्ये तुमची उर्वरित जी बाकीची कामं आहेत त्या कामाला चालना द्यायची असेल तर राज्यातलं भाजपचं सरकार, केंद्रातलं भाजपचं सरकार, या सरकारच्या माध्यमातून पुढच्या 5 वर्षामध्ये मुदखेडचा चेहरा मोहरा बदलायचा असेल तर भाजपाशिवाय पर्याय नाही, भाजपालाच आपण मतदान दिलं पाहिजे, अशी माझी आग्रहाची विनंती राहणार आहे। आजचा दिवस संविधान गौरव दिवस म्हणून आपण साजरा करतो। बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान ज्या देशाला दिलं त्या संविधानाचा गौरव करतो आणि बाबासाहेबांची शिकवण आहे, बाबासाहेबांनी जे संविधान दिलेलं आहे त्या संविधानाप्रमाणे आपला देश चालला पाहिजे, सगळ्यांना सुरक्षा मिळाली पाहिजे, गरिबांना आरक्षण मिळालं पाहिजे आणि सर्व समाजाचं भलं झालं पाहिजे, सुरक्षा मिळाली पाहिजे, देश सुरक्षित राहिला पाहिजे, कायद्याचं राज्य राहिलं पाहिजे। ही भूमिका बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून दिली होती। त्या संविधानाचं पूर्ण संरक्षण करण्याचं काम आज मोदी साहेब केंद्रात करत आहेत, राज्यात सुद्धा देवेंद्र फडणवीस जी करत आहे। मागच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला सांगितलं गेलं की भाजपचं सत्तेवर आले तर संविधान बंद होईल, संविधानाचं आरक्षण बंद रद्द होईल, संविधानाचं पालन केलं जाणार नाही आणि तुमचं नुकसान होणार आहे, अशा प्रकारचा अपप्रचार विशेषतः काँग्रेसच्या लोकांनी केला। आपलं आरक्षण गेलं का? गेलं का विचारतो, गेलं का? आपलं आरक्षण आहे तसंच आहे। आपल्याचा संरक्षण देण्यासंदर्भामध्ये आपल्याला कोणी त्रास झाला का? झाला का? या देशामध्ये संरक्षण देण्यासंदर्भामध्ये संविधानाच्या ज्या तरतुदी आहेत त्या कायम आहेत, आपलं आरक्षण कायम आहे।
बाबासाहेब आंबेडकरांनी जे लिहिलं गेलं ते कायम आहे. कुठलाही बदल, कुठलाही चेंज, कुठल्याही प्रकारची त्याच्यावर दुरुस्ती करण्याचं काम भाजपच्या सरकारने केलेलं नाही. मला मेरा नौजवान साथियों को यही बोलना है कि मुदखेड़ में बड़े पैमाने पे मैं तब्दीली देख रहा हूं, और तब्दीली ऐसी देख रहा हूं यहां पर कि मेरे मुस्लिम भाइयों ने भी बीजेपी की तरफ आके बोला साहब हमको बीजेपी से खड़ा रहना, इसलिए खड़ा रहना है कि आपके जरिए हम विकास करना चाहते हैं मुदखेड़ का, हमको दिल्ली से और महाराष्ट्र की सरकार से कुछ नहीं है, हमको आपसे मतलब है. सही बात है, गलत बोल रहा हूं मैं? सही बात है की नाही? तर मग ज्यावेळेस मी तुमची गॅरंटी घेतोय, तुमच्या विकासाच्या कामाची मी गॅरंटी घेतोय, त्यावेळेस माझी अपेक्षा आहे की तुमच्या वार्डामधले मुस्लिम समाज असतील, दलित समाज असेल, मुस्लिम बांधव आहे, दलित बांधव आहे, इतरी समाजाचे हिंदू बांधव आहे, सबने एक मिलके काम करना चाहिए और भाजपा को चुन के देना है. ये मेरी आपसे विनती है, गुजारिश है. पिछले 20 साल में आपको मैंने कुछ कम पड़ा आपको मेरे तरफ से? जो मांगा मैंने आपको दिया है, जो मांगा मैंने आपको दिया है. और मेरा ये वादा है आने वाले समय में भी मुदखेड़ के 5 साल में काम करने का है. वो जिम्मेदारी मैं यहाँ पर खुलेआम स्वीकार करता हूँ. सिर्फ मेरे को आपकी साथ चाहिए, आपका साथ चाहिए, आपका वोट चाहिए, आपकी मदद चाहिए. और मेरी लाडली बहन को महीने को 1500 रुपए भी हमेशा मिलते रहेंगे, ये भी मैं आपको वादा करता हूं. बंद हुए क्या किसके पैसे? पुराने पैसे बंद झाले का? हमने भेदभाव केला क्या कि मुस्लिम को देना नहीं, दलित को देना नहीं, हिंदू को देना, उसको नहीं देना? ऐसा किया है? हमने किया है क्या? हमने सबको पैसे दिए, हमने लाडली बहन के पैसे सबको दिए. मुदखेड़ के विकास में कभी यह सोचा नहीं कि कौन से समाज का है. पिछले 40 साल में मुदखेड़ में कभी कुछ नुकसान करने का काम हमने किया है क्या? कोई ज्यादती झगड़े हमने कभी लगाए क्या? कोई तकलीफ हमने आपको दी है क्या? विकास के लिए जो जबान हमने दी थी वो हमारी जबान आज भी कायम है और हमेशा आपके लिए हम हमेशा उपलब्ध रहेंगे. ये वादा मैं जाहिरपना यहाँ पर आपको बताना चाहता हूँ. अरे मैं आगे कब बढ़ूंगा? जब तुम वोट डालेंगे तब आगे बढ़ूंगा. सही बात है कि नहीं? सही है कि नहीं? या फिर एक इसको वोट देंगे, एक उसको वोट देंगे, ये हमारे समाज का है, ये हमारे जात का है, ये पड़ोसी है. आपली मतदार अशी खराब करून टाकली तर तुमच्या कामाला कोणी येणार नाही, तुमच्या कामाला कोणी येणार नाही, तुमची कामं कोणी करणार नाही. तुमची काम फक्त अशोक चव्हाणच करू शकतो आणि ते मागच्या काळात मी केलेलं आहे, मला सांगायची गरज नाही. सही बोल रहा हूं, गलत बोल रहा हूं? कई लोगों को हमने नगर सेवक बनाया, कई लोगों से हमने काम करवाया. तो मेरे को इतना ही कहना है, जो गए जान दो, जो चले गए उनको छोड़ दो, वापस वो आएंगे वोट देने के लिए. उनको बोलना जो अशोक चव्हाण के साथ है उसको ही हम वोट देंगे, ऐसा बोलो उनको. ऐसा ही बोल रहा हूँ, गलत बोल रहा हूँ? अभी जो नारे दे रहे हैं उनको मेरे को इतना ही कहना है, 2 तारीख को भी दिखना मेरे को वार्ड पे, 2 तारीख को भी मेरे को दिखना, 2 तारीख को बूथ पे दिखना, गांव में दिखना, गली में दिखना. वोटिंग के लिए चलो. हमारी अम्मा को लेके जाना, बहन को लेके जाना, भाई को लेके जाना, पिताजी को लेके जाना, घर के बूढ़े आदमी को भी कंधे पे उठा के लेके जाना. वोट कराने का काम तुम करो तो आगे बढ़ेंगे हम, वरना हम आगे नहीं बढ़ सकते. आगे बढ़ने का है तो नारे दे के चलना, नारा देना चाहिए, हरकत नहीं. तो नारे देने के साथ साथ में अपने को तीनों बटन अगर हम कमल पे दबाएंगे तो ही कमल हमारा कामयाब होगा. और कमल अगर कामयाब होगा तो मेरी लाडली बहन के पैसे कायम रहेंगे. हमारे प्रधानमंत्री के घरकुल गांव में लाएंगे हम. आपलं नाव नोंदवले असेल ना घरकुलाची इथल्या भागामध्ये? घरकुल भी दिले गेले काही लोकांना, घराचं नाव दिलं की नाही घर देण्याचं करता. प्रधानमंत्री घरकुल योजनेमध्ये सगळ्याची नावं नोंदवण्याचं काम चालू होतं. तुम्ही नोंदवलं असेल नाव तर तुम्हाला घर मिळेल. तुम्ही तुमचं नाव तुमचा पत्ता आयडी कार्ड वर दिला असेल, केवायसी केला असेल तर तुम्हाला घर मिळेल.
प्रधानमंत्री मोदी साहेबांनी आपल्याला 20 लाख घरं या महाराष्ट्रासाठी उपलब्ध करून दिलेली आहेत. आपला गाव खूपसूरत करायचं आहे. आपल्या गावामध्ये 100 सीट 100 बेड्स खाटाचं हॉस्पिटलचं काम चालू होणार आहे. आता पीएचसी आपली आहे, हॉस्पिटल ग्रामीण रुग्णालय आपलं आहे. पण मी तुम्हाला अजून 100 खाटाचं हॉस्पिटल आपल्या मुदखेडमध्ये मंजूर केलेलं आहे. त्याचा फायदा तुम्हाला होणार आहे आगामी काळात. मुदखेडची पाणी पुरवठा योजना, मुदखेडची पाणी पुरवठा योजना सुद्धा लवकर पुरी होणार आहे आणि प्रत्येक घरामध्ये नळाचं कनेक्शन मिळणार आहे. बाहेर कुठे जायची गरज नाही. घरामध्ये नल का जल मिलेगा. नल का जल घर में मिलेगा. पानी मिलेगा, रास्ता होगा, नाली होगी. जो भी बच गया है, पहले जो भी दिख रहा है आपको, कुछ काम पहले हुआ है कि नहीं हुआ है? जो गांव में दिख रहा है अभी हुआ कि नहीं? पहले किसने किया? थोड़ा रहेगा तो करूंगा. और सब काम एकदम करेंगे तो इलेक्शन में कुछ रहेगा नहीं बोलने के लिए. सब काम अभी हो गया तो इलेक्शन में बोलने के लिए कुछ बाकी नहीं रहेगा. काय करायचं? डील सोडायचं. मला एवढंच सांगायचं आहे, आपल्याला इकडे तिकडे बघायचं नाही. तो आज बोलेंगे साहब नाली लाओ, पानी लाओ, फलाना करो, अभी तक तो किया, आगे भी करो, और वोट किसी दूसरे को देंगे तो काम नहीं होंगे. फिर मेरे को बोलो मत साहब ये काम रह गया. अरे भाई तुम मेरा नगर अध्यक्ष चुन के नहीं लाएंगे तो काम कौन करेगा? काम करना है ना 5 साल में. आगे 5 साल का फैसला है, और ये फैसला अगर गलत लिया तो अगले 5 साल पछताने की नौबत नहीं आना. अगले 5 साल में नुकसान हो जाएगा तो उसकी जिम्मेदारी किसने लेना? मैं अशोक चौहान तुम्हारे गांव की हर जिम्मेदारी मैं यहां पर लेता हूं, कबूल करता हूं. भाई बोल रहे कि दारू बंद करो. सुनो मेरी बात सुनो. हमारे भोकर का जो कैंडिडेट है, ऐका बरोबर सही बात है. हमारा भोकर का कांग्रेस का कैंडिडेट, हमारा नहीं कांग्रेस का, दारू वाला है. घर पोछ दारू देंगे वो, घर पोछ. दारू बेचने वाले नहीं चाहिए. तुमचं म्हणणं बिलकुल बरोबर आहे. गावामध्ये अवैध धंदे बंद झाले पाहिजेत, अवैध दारू बंद झाली पाहिजे. गावातल्या महिलांचं कुटुंब सुरक्षित राहिलं पाहिजे. गांव के बच्चों को पढ़ाई लिखाई के लिए कॉलेज की जरूरत है, स्कूल की जरूरत है. आणि म्हणून मला विनंती करायची है मित्रों, क्या मैं उम्मीद करूं कि आपके तीनों वोट कमल पे डालेंगे? हाथ ऊपर करो. कमल पे डालेंगे, हाथ ऊपर करो. हाथ ऊपर करो. यहाँ पर कमल पे हाथ डालेंगे करके. अभी ऊपर करेंगे. 2 तारीख को क्या करेंगे? सही करेंगे ना? क्या अभी हाँ बोल के जाएंगे और 2 तारीख को देखेंगे तो गायब हो जाएंगे? पक्का है? वादा पक्का है भाई? वादा पक्का है कि नहीं? तो भाई पूछूंगा क्या हुआ तेरा वादा? ऐसी नौबत नहीं आना मेरे को. अरे बिलकुल बिठाएंगे, चिंता मत करो. बिलकुल बिठाएंगे. यस, आता करायचं आपल्याला. भाजप सरकार करायचं आपल्याला. हो यस, तुम्ही वोट द्या, 100% करू आपण. तो आज हाथ ऊपर करेंगे, बोलेंगे ऐसा है वैसा है, और बाद में 2 तारीख को पता नहीं क्या गायब हो जाएंगे. मैं देखना चाहता हूं 2 तारीख को आपके सब वोट कमल पे गिरने चाहिए, कमल के फूल के ऊपर. और मैं तुम्हारे साथ हूं. ये कोई देश का इलेक्शन नहीं है. मेरे मुस्लिम भाइयों को खास करके मैं कहना चाहूंगा, ये कोई देश का बड़ा इलेक्शन नहीं है. ये कोई महाराष्ट्र का असेंबली का या चीफ मिनिस्टर का इलेक्शन नहीं है. हमारे गांव का इलेक्शन है. हमारे गांव का इलेक्शन है. और ये हर सूरत में भाजपा को हमको जिताना है, अशोक चौहान को जिताना है. समझ लीजिए, मैं आपका कॉर्पोरेटर समझ लीजिए आप. तालियां जोर से मारो. अभी ऐसा क्यों बोल रहे हैं? हाँ, अभी पक्का वोट पक्का दिख रहा है.
बस ज्यादा, इससे ज्यादा बोलने की आवश्यकता नहीं है। आपका बहुत बहुत तहे दिल से मैं शुक्रिया अदा करता हूं। मेरे दलित भाई, मुस्लिम भाई, हिंदू भाई, बाकी जितने समाज के लोग यहाँ पर बैठे हैं, उन सबसे बड़ी उम्मीद लेकर आया हूं कि मुदखेड़ ने हमेशा मुझे प्रेम दिया, मोहब्बत दी, साथ दी, भरोसा मुझ पे किया। आप 5 साल के लिए भरोसा मुझ पे जरूर करो और देखो मुदखेड़ के हम चेहरा मोहरा बदल के रहेंगे, आपके साथ देंगे। धन्यवाद। जय हिंद, जय भारत।